खोपोली शहरातील माजी नगराध्यक्ष LM साबळे यांचे नातू युवा उद्योजक विक्रम साबळे यांच्या संकल्पनेतून वडील यशवंत साबळे यांच्याकडून प्रेरणा घेत शहरातील खेळाडूंना सराव व क्रीडा शिक्षण मिळावे म्हणून आपल्या आजीच्या नावाने काशी स्पोर्ट्स सेंटर उभारले आहे व त्याचे उद्घाटन खालापूरचे DYSP विक्रम कदम यांच्या हस्ते झाले। खोपोली शहराचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी लक्ष्मण शेठ मल्हारी साबळे यांचे सुपुत्र यशवंत साबळे हे रायगड जिल्ह्यात आदर्श म्हणून नाव घेण्यासारखे आहेत। काशी होम प्रायव्हेट लिमिटेड, काशी हॉस्पिटल, काशी नागरिक पतसंस्था आणि आता नव्याने काशी स्पोर्ट्स सेंटर अशा विविध सामाजिक संस्था स्थापन करून खोपोली शहरातील सामान्य नागरिकांना या संस्थेच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे या उद्देशाने काम करत आहेत। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मुलगा विक्रम साबळे खोपोली शहरातील तरुणांना विविध खेळ खेळण्याची व क्रीडा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खोपोली शहरात तरुणांना एक भव्य स्पोर्ट्स सेंटर स्वखर्चाने निर्माण करून एक आदर्श निर्माण केला आहे। या काशी होम स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन DYSP विक्रम कदम यांच्या हस्ते झाले। त्यांच्या समवेत रायगड जिल्हा क्रीडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, रायगड क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, खोपोलीचे मुख्याधिकारी पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे, KTSP मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्यासह यावेळी खोपोली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनानंतर एका छोटेखानी सभेदरम्यान शहर व खालापूर तालुक्यातील खेळाडूंचा व क्रीडा शिक्षकांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। आज काशी स्पोर्ट्स सेंटरचं उद्घाटन आहे। आज आपण टर्फ त्याच्यामध्ये इंडोर टर्फ बोलता येईल, त्याच्यामध्ये रायगडमध्ये हा टर्फ पहिल्यांदा आज खोपोलीमध्ये आपण सुरू करत आहे। त्याच्यामध्ये फुटबॉल आणि क्रिकेट आहे। क्रिकेटमध्ये आपण प्रॉपर सीझन पिच पण ठेवला आहे। जास्त करून आपण जो टर्फ बघतो त्याच्यामध्ये नॉर्मल टेनिस बॉल असतात आणि ह्याच्यामध्ये आपण स्पेशली जो क्रिकेट पावसाळ्यामध्ये लोकांना खेळायला ऑप्शन भेटत नाही म्हणून आपण ते लक्षात ठेवून ते सीझन ट्रेनिंग कॅम्प आणि हे सगळे आपण कोचेस हायर ठेवले आहेत। आणि एक्स्ट्रामध्ये इंडोर गेम्समध्ये आपण पूल टेबल, स्नूकर, चेस, कॅरम आणि टेबल टेनिस हे सुरू करत आहे आता इथं। आणि एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणून आम्ही बास्केटबॉल पण ॲड केला आहे इथं। हे जो डोक्यात जो कल्पना आली, इथं खोपोलीमध्ये जास्त करून स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इथं नाही आहे खोपोलीमध्ये। तर असंच आम्ही एकदा विचार करता एक अवॉर्ड फंक्शनसाठी गेलो होतो मी, एक अवॉर्ड फंक्शन, तिथं मी लक्षात आलं की इथं एवढं चांगल्या पद्धतीने नाही आहे। तर मी विचार केला आपण खोपोलीमध्ये एक चांगलं आणि प्रॉपर मेंटेन्ड एक स्पोर्ट्स सेंटर सुरू करायला पाहिजे आणि चांगल्या एम्युनिटीज जो खोपोलीमध्ये नाही आणि बाहेर ऑप्शन सिटीज आणि ह्याच्यामध्ये आहे तर आपण खोपोलीमध्ये द्यायला पाहिजे म्हणून सुरू केलं आहे आज। काशी स्पोर्ट्सच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवलं, खूप अभिमान पण वाटतो आणि खूप आदरसुद्धा वाटतो। आज तरुण पिढी एक वेगळ्या मूडमध्ये दिसते, पण आपण जर त्यांना स्टेज आणि ग्राउंड्स या उपलब्ध करून देण्याचं काम केलं तर ती तरुण पिढीसुद्धा आपल्या या क्रीडांगणाकडे आणि या गोष्टीकडे सगळ्या वळत जाईल। मोबाईल फॅशन झालेलं आहे, क्रिकेट आणि इतर खेळसुद्धा आपल्या मुलांमध्ये फॅशन म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न, जो छोटा प्रयत्न करतायत साबळेदादा, त्यांचा खूप धन्यवाद। आणि रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन जे खोपोली नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली, तर रायगड क्रिकेट असोसिएशनचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत पूर्णपणे त्याचं मैदानाचं विकसित करण्याचं काम फक्त आम्ही रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन करू। आम्ही त्यांच्याकडे सुद्धा केले आहे, आमदार साहेबांसुद्धा आम्ही बोललो आहे, कलेक्टर साहेबांसुद्धा बोललो आहे। हळ इथे जागा आहे जिल्हा क्रीडा अधिकारी यांची, ती कित्येक वर्ष पडू नये, तीसुद्धा जागा जर आम्हाला देण्याचं काम जिल्हाधिकारी साहेबांनी दिलं तर आम्ही तिथेसुद्धा अद्ययावत असं मैदान उभार करू आहे। आपण जसं याच्याकडे दोन अंगाने पाहता येऊ शकतं, एक तर एक क्रीडा संबंधातली चांगली सोयीसुद्धा उपलब्ध झाली आहे, दुसरीकडे याला व्यावसायिकतेने सुद्धा पाहता येऊ शकतं। आता ग्रोमरसारख्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याद्वारे इथं मुंबईतून सुद्धा लोक खेळण्यासाठी येऊ शकतात। आता अटल सेतूमार्फत कनेक्टिव्हिटी पण चांगली झालेली आहे। याच पद्धतीने आजूबाजूला जे काही ग्रामीण भागातील युवक असतील त्यांना खेळायचं आहे, परंतु आता क्रीडांगणांची उपलब्धता याचा विचार केला
तर आपल्याला योग्य त्या स्लॉटने ते इथं खेळू शकतात व आनंद घेऊ शकतात.